नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की गुढीपाडवा का साजरा केला जातो आणि तो कसा साजरा करावा। तर यामागे अनेक कथा आहेत। 9 एप्रिल 2024 मंगळवार रोजी 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण किंवा मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आहे। म्हणजे या दिवशी कुठल्याही कार्याला आपण शुभारंभ करू शकतो किंवा चांगलं कार्य या दिवशी आपण करू शकतो। आता या गुढीपाडव्याला याचं महत्त्व काय आहे, या दिवसाला महत्त्व काय आहे, तर त्या कथा कोणत्या आहेत, काही पौराणिक कथा आहेत, त्या कथासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संक्षिप्त स्वरूपात माहिती करून घेऊया। ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस होता, म्हणजे त्या दिवशी होता पाडवा। आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली, म्हणून नवीन वर्षारंभ चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे ज्याला आपण गुढीपाडवा असं म्हणतो, ज्या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी ज्या असतात त्या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात, म्हणून हा दिवस शुभ मानला जातो। म्हणजे ब्रह्मदेवाने याच दिवशी पाडव्याला सृष्टी निर्माण केली होती आणि या दिवशी काय होतं माहित आहे का, तेज तत्व निर्माण होतं आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात निर्माण होतात आणि हा नवीन वर्षाचा प्रारंभ असतो। जसं सृष्टीचा पहिला दिवस आहे निर्मितीचा, तसंच वर्षाचा देखील हा प्रारंभाचा दिवस असतो। या दिवशी नैसर्गिकरित्या अशा प्रकारच्या लहरी निर्माण होतात, म्हणून तो दिवस त्या ठिकाणी या अनुषंगाने साजरा केला जातो। आता दुसरं या ठिकाणी उदाहरण द्यायचं असेल तर पौराणिक कथा कुठली, तर भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा वध केला। त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच आहे। म्हणजे शंखासुर नावाचा जो राक्षस होता तो सागरापासून उत्पन्न झाला आणि सागरामध्येच त्याचं वास्तव्य होतं। हा बलाढ्य राक्षस होता, म्हणून अनेक देवदेवतांनी आणि ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेले जे विष्णू भगवान होते यांना जागृत केलं आणि भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा शिरच्छेद करणार। तेवढ्याच शंखासुर असा म्हणाला की भगवान, आपल्या हातून माझं या ठिकाणी मरण यावं, मला या ठिकाणी मरण यावं म्हणून मी वेद पळविले होते, म्हणून आता खुशाल तुम्ही माझा वध या ठिकाणी करा आणि माझ्या स्पर्शाच्या जलाने अभिषेकाचं स्नान व्हावं, त्याशिवाय कुठलीही पूजा किंवा अभिषेक होऊ नये असं तुम्ही मला वर द्या। म्हणजे माझं अस्तित्व तुमच्या चरणाजवळ राहू द्या, तुमच्या हाताजवळ राहू द्या, तुमच्या आजूबाजूला राहू द्या, अशा प्रकारचा मला वर द्या। आणि मग विष्णूंनी त्यांना तथास्तु म्हटलं शंखासुराला आणि शंखासुराचा वध विष्णूने मत्स्य रूप धारण करून त्या ठिकाणी केला। म्हणून आपण पाहतो विष्णूची जेव्हा मूर्ती असते तेव्हा त्यांच्या डाव्या हातामध्ये काय असतो, शंख असतो आणि आपण अभिषेक करतो, पूजा अर्चा करतो, तर शंखातून आपण त्या ठिकाणी पाणी सोडतो। त्या पाठीमागचं या ठिकाणी महत्त्व आहे, कारण विष्णूने तो वर दिला होता, तथास्तु म्हटलं होतं, म्हणून शंखाला त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालं। आणि शंख कुठे मिळतं, सागरामध्ये मिळतं, म्हणून सागरातला हा जो राक्षस होता या अनुषंगाने अशा प्रकारचा जेव्हा विष्णूने हे मत्स्यरूप धारण केलं होतं तो पाडव्याचाच दिवस होता असं म्हटलं जातं। तिसरी कथा अशी आहे की श्री रामचंद्र प्रभू रावणावर विजय मिळवून, लंकेवर विजय मिळवून जेव्हा अयोध्येला आले तेव्हा प्रजेने मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं स्वागत केलं आणि शुद्ध प्रतिपदेचा दिवशी प्रभू रामचंद्राचा 14 वर्षाचा वनवास देखील त्या ठिकाणी संपला होता। म्हणून हा दिवस, पाडव्याचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। रामाचं त्या ठिकाणी स्वागत केलं गेलं होतं आणि स्वागत करून हा आनंदोत्सव पार पाडला गेला होता, म्हणून हा दिवस त्या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो। म्हणून लोकांनी काय केलं, आपल्या घरामध्ये जे काही वस्त्र असेल, नवीन वस्त्र असेल ते गुढीला बांधलं आणि ते त्या ठिकाणी गुढीला बांधून मग त्या ठिकाणी तशा प्रकारचा उत्सव साजरा त्यांनी केला होता। तर अशा प्रकारच्या काही पौराणिक कथा आपल्याला या गुढीपाडवाच्या अनुषंगाने आढळून येतात। आता गुढी कशी सजवून उभारतात आणि कशी त्याची पूजा करावी या संबंधीची थोडीशी माहिती जाणून घ्या। पाडवा
हा जो शब्द आहे मराठी, याचा संस्कृत शब्द आहे पाडवो. पाडवो हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अपभ्रंश जो मराठी शब्दामध्ये करण्यात आला तो पाडवा. आणि या शब्दाचा मराठी अर्थ, पाडवा या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला असा होतो. म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कलेने त्या ठिकाणी वाढत जातो, म्हणून तो पाडवा. आणि तो असतो चैत्र महिन्यापासून कला वाढतात, म्हणून चैत्र पाडवा अशा प्रकारचं देखील या गुढीपाडव्याला म्हटलं जातं. आता विजय किंवा नवीन वर्षाचे या ठिकाणी स्वागत करायचे असेल तर ध्वज उभारून करतात. म्हणून गुढी उभारताना नवीन रंगीत तसेच जरीदार कापड जे असतं ते वापरून घरोघरी सहज ते कापड उपलब्ध असतं. म्हणून आपल्या घरामध्ये जे नवीन कापड असेल, भरजरीचं असेल, रंगीत असेल, असे जे साडीचं खण असेल, साडी असेल, अशा प्रकारचा वापरून त्याचा काय केला जातो, ध्वज तयार केला जातो. कारण तो आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रतीक आहे. म्हणून आपण गुढीला जे पाहतो दारोदारी त्यामध्ये खण लावलेलं असतं, नवीन कापड लावलेलं असतं. आता त्यामध्ये कडुनिंबाचा पाला देखील अडकवतात. तर या पाठीमागचं काय कारण आहे, तर वैज्ञानिक आणि आयुर्वेदानुसार जर आपण या ठिकाणी दृष्टिकोनातून विचार केला तर चैत्र महिन्यात भयंकर गरमी असते आणि त्याचा दाह कमी करण्यासाठी कडुनिंबाचा रस घेतला जातो. आता सोबतच काय केलं जातं, हिंग, गूळ असेल, धणे, जिरे याचं त्या ठिकाणी वाटण करून त्याचा रस त्या ठिकाणी प्राशन केला जातो. कारण यामुळे ग्रीष्म ऋतूची जी दाहकता असते ती सोसण्याची प्रतिकार शक्ती किंवा शारीरिक क्षमता आपली काय होते, निर्माण होते. म्हणून या उद्देशाने हा रस घेतला जातो. म्हणून त्या उष्ण ऋतूमध्ये आपण हा रस घेतला पाहिजे निंबाच्या पानाचा. म्हणून निंबाची डहाळी या गुढीला आपण त्या ठिकाणी अडकीत असतो. त्यानंतर काय अडकवतो, साखरेची गाठी असते. आता उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याची पातळी काय होत असते, कमी होत असते, कारण उष्ण वातावरण असतं. आणि ते पात्रता सांभाळण्यासाठी साखरेपासून गाठी किंवा बताशा आपण त्याला म्हणतो, तर बताशा तयार केला जातो आणि याची एक तोरणासारखी गाठी या गुढीला अडकवली जाते. तर त्या पाठीमागचा संकेत असा असतो की वेळोवेळी साखरेचं म्हणजे ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये मिळावं म्हणून तुम्ही अशा प्रकारची गाठी, जी साखरेच्या प्रक्रियेपासून बनवलेली असते, ज्यामध्ये साखरेचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं ती बनवल्यानंतर, अशी गाठी त्या ठिकाणी सेवन करावी. म्हणजे शरीराला काय मिळते, ग्लुकोज मिळते. म्हणून गाठी लावली जाते. आता तांब्याचा लोटा त्यामध्ये लावला जातो. तर त्याचं कारण काय की तांब्याच्या भांड्यातून जर आपण पाणी पिलो तर ते आरोग्यासाठी आपलं चांगलं असतं. शरीरातील उष्णताची दाहकता त्या ठिकाणी कमी होते. पाचक जी क्षमता असते ती वाढते. आणि पूजा अर्चेमध्ये सुद्धा तांब्याच्या भांड्याला त्या ठिकाणी महत्त्व दिले जातं. म्हणून तांब्याच्या भांड्यात घातलेला त्या ठिकाणी देवाला अभिषेक असो की त्या ठिकाणी देवाला घातलेली आंघोळ असो की जे पूजेचे भांडे असतात ते तांब्याचे असो, ते धातू जो आहे तांब्याचा हा पवित्र मानला जातो, शुद्ध मानला जातो. म्हणून तांब्याचा लोटा या गुढीला वरून त्या ठिकाणी अडकविला जातो. हे सुद्धा या पाठीमागचं एक प्रतीक आहे. आंब्याची पाने, फुले लावली जातात. आता तोरण सजवण्याकरता आंब्याची पाने त्या ठिकाणी वापरली जातात. हार फुलांचा त्या ठिकाणी वापर केला जातो तोरण, कारण या माध्यमातून स्वागत केलं जाते. तोरण आणि हार फुले लावून स्वागत केलं जाते. म्हणून या गुढीला आंब्याची डहाळी लावली जाते, तोरण लावलं जाते, हार फुलं लावले जातात. आणि हे स्वागताचं प्रतीक आहे, एक प्रेमाचं प्रतीक आहे, एक तुमच्या प्रती असणाऱ्या निष्ठेचं त्या ठिकाणी किंवा आस्थेचं प्रतीक आहे, असा त्या पाठीमागील अर्थ असतो. म्हणून हे लावलं जातं. म्हणून सर्वांनीच गुढी ही उभारावीच. आपल्या दारासमोर गुढी उभारावी. यानं होतं काय की या दिवशी, चैत्र पाडव्याच्या दिवशी निसर्गामध्ये तेज लहरी त्या ठिकाणी निर्माण होतात. त्यानंतर प्रजापती लहरी त्या ठिकाणी निर्माण होतात आणि या शरीराला फार उपयुक्त असतात. या लहरीमुळे काय होतं की मनातील जे डिप्रेशन असतं ते बाहेर पडतं. मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी त्या ठिकाणी निर्माण होते. त्या ठिकाणी सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात. एक नवीन उत्साह निर्माण होतो
आणि एक समाधान आपल्याला मिळतं की चला आता पुढचं वर्ष आपण आनंदाने या ठिकाणी घालवूया. अशा प्रकारची सकारात्मकता निर्माण करण्याकरता प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी ही उभारावीच. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर आपण या व्हिडिओला शेअर करावं, लाईक करावं. धन्यवाद.